पण 54 लाख नोंदी दिल्याशिवाय आम्ही तो ड्राफ्ट आम्ही मान्य करणार नाही अशा प्रकारची भूमिका जरांगेने घेतल्यामुळं तो ड्राफ्ट अजून सरकारकडून फायनल झालेला नाही, पण तो होणारच आहे. अशा प्रकारे 54 लाख नोंदी, त्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि त्यांच्या सगळ्या स्वरामध्ये जो किमान 5 जरी धरले तरी 2-2.5 कोटी मराठा समाजाला ह्या कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घालण्याचा जो जरांगेची मागणी आहे ती सरकार पूर्णपणे मान्य करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. हा GR काढून महाराष्ट्र शासनाने ओबीसींचा विश्वासघात केला आहे असं आमचा स्पष्ट आरोप महाराष्ट्र शासनावरती आहे. तर त्यांनी आम्हाला आश्वासित केले की आम्ही धक्का लावणार नाही. मग आता ह्या 54 लाख तुम्ही कुणबीच्या त्यांना प्रमाणपत्र देणारसुद्धा त्यांच्या सगळ्या स्वरांना पण देणार आहात, म्हणजे मग राहिलं कोण आता? म्हणजे याचा अर्थ ओबीसीमध्ये मराठा समाज हा स्पष्टपणे या ठिकाणी आल्याचं स्पष्ट होतं आहे. आणि आम्ही या अशा प्रकारचं हा जो षडयंत्र जे ओबीसीशी खेळलं गेलं त्याबद्दल आम्ही या महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही 26 तारखेला जसे जरांगे मुंबईत येणार आहेत त्यांचं आरक्षण घेण्यासाठी, पण आमचं आरक्षण वाचवण्यासाठी जे आहे अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. अजूनसुद्धा हे महाराष्ट्र शासन हे अजून थांबवू शकतं. आणि म्हणून त्यांचा धिक्कार करण्यासाठी 26 तारखेला या महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो मुंबईमध्ये धडकून या महाराष्ट्राचा धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचवेळी आमच्या सगळ्या ओबीसीतल्या आमच्या भटक्यामुक्त असतील सगळ्या असतील त्यांची याच वेळेला आम्ही सांगितलं डुकरं गाढवं जे काय त्यांचं साहित्य आहे ते सगळं घेऊन त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आता राम मंदिर वगैरे सगळे मोठे प्रश्न आहेत, ते रथयात्रा सगळ्या मोठमोठ्या सुरू आहेत. तर भाजपचे सगळे नेते मंडळी त्या राम रथयात्रेमध्ये सगळे व्यस्त आहेत. सगळ्याच नेत्यांना तुम्ही जर असंच कारण लावत असाल तर ओबीसी संघटन कसं होणार आहे? तुमच्या स्वप्नातलं तुम्ही सांगितलेलं संघटन कसं होणार आहे? नाही, मला कळला नाही प्रश्न. तुम्ही आता जे हे कारण सांगितले प्रत्येक हे नेत्यांचे असेच कारण जर चालत राहिली तर तुम्हाला असलेलं संघटन कसं? हे पहा, ओबीसीचे काही मोठे नेते मंडळी काही पक्षामध्ये आपापल्या ठिकाणी मोठ्या पदावरती आहेत. आणि आमची भूमिका ही नाही की त्यांनी ते पद सोडून त्यांनी ओबीसीवर यावं म्हणून. त्यांनी त्यांच्या पक्षातली स्थानं तशीच त्या ठिकाणी ठेवून त्या पक्षामध्ये ओबीसीची बाजू कशी मांडता येईल त्या दिशेने त्यांनी प्रयत्न करावा. म्हणून आम्ही कुणावरही बंधन घातलेलं नाही की तुम्ही पक्ष सोडा आणि ओबीसी चळवळ द्या. ज्यांना कोणाला शक्य आहे त्या सगळ्यांनी येऊन ही ओबीसी चळवळ जी आहे या महाराष्ट्रामध्ये वाढवावी फुलवावी असे आमचे पक्ष आहे. हे पहा, बच्चू आणि कडू म्हणजे बच्चू त्यांचं नाव बच्चू पण आहे आणि आडनाव कडू पण आहे काय, आणि म्हणून त्यांना बच्चू आणि कडू मी म्हणलो काय समज ते बोलण्याच्या विभागात ते आलेलं आहे, पण त्यांचं नाव जे आहे ते बच्चू कडू आहे. आणि ते नक्कीच ओबीसीसाठी ते गोड काटे बातमी जी आहे ती देतील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु गेल्या 3-4 दिवसापासून बघतोय ते ओबीसीच्या अन्नात मातीच कालवायचं काम जे आहे ते बच्चू कडू करत आहेत. माझी विनंती आपल्यामार्फत बच्चू कडूंनी या ओबीसीच्या अन्नात माती कालवू नये. हा गरीब समाज आहे. शेवटी बच्चू कडूंना निवडून येण्यामध्ये सुद्धा या ओबीसींचा जो आहे तो मोठा वाटा त्यांना निवडून येण्यामध्ये सुद्धा झालेला आहे. आणि यापुढं सुद्धा जो आहे बच्चू कडूंना या ओबीसीच्या मताची नक्कीच आवश्यकता भासणार आहे. पण माझी अजून विनंती आहे त्यांच्याकडे की बा तुम्ही ह्या ओबीसीच्या अन्नात माती घालवू नये. त्यांच्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते कसं करता येईल, कसं ह्यांचं भविष्य कसं टिकवता येईल याच्यासाठी प्रयत्न त्यांनी करावा अशी आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.